असं म्हणतात की गुजरातच्या हवेतच व्यापार आहे, धंदा करावा तर गुजराती माणसानेच, याचा प्रत्यय देखील तुम्हा आम्हाला वेळोवेळी येत असतो। आजही आपण अशाच एका व्यक्तीची स्टोरी पाहणार आहोत। ही कहाणी आहे सायकलवर आपले प्रोडक्ट विकून हजारो कोटींची कंपनी उभी करणाऱ्या व्यक्तीची। ही कहाणी आहे वयाच्या 24व्या वर्षीच एका बलाढ्य विदेशी कंपनीला टक्कर देणाऱ्या व्यक्तीची। त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही कहाणी आहे आपल्या लहान मुलीला गमावल्यानंतर तिच्या नावाने बिझनेस एम्पायर तयार करणाऱ्या बापाची। ही कहाणी आहे प्रसिद्ध गुजराती उद्योजक करसनभाई पटेल आणि त्यांनी सुरू केलेल्या निरमा ब्रँडची। निरमा हा असा ब्रँड आहे जो एकेकाळी भारताच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचला होता। निरमाची सुरुवात करून करसनभाईंनी हिंदुस्तान युनिव्हर्सशी पंगा घेतला होता, पण एकेकाळी घराघरात दिसणारा निरमा आता कुठेच दिसेनासा झालाय। निरमाच्या बाबतीत असं काय घडलं की हा ब्रँड मावळतीला गेला? निरमाच्या उदयापासून अस्तापर्यंतचा प्रवास कसा झाला हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेलच, पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक लाईक करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केट मधील मक्तेदारी आज सर्फ एक्सेल नावाने ओळखले जाणारे डिटर्जंट पूर्वी फक्त सर्फ म्हणून लोकप्रिय होते। हिंदुस्तान युनिलिव्हर अर्थात HUL या बलाढ्य कंपनीचे ते प्रोडक्ट होते। HUL ची स्थापना 1933 मध्ये झाली होती। तसं पाहायला गेलं तर FMCG सेक्टर मध्ये त्यांचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत, पण आपण फक्त डिटर्जंट पावडर याच एकाच प्रोडक्ट वर फोकस करू। 1970च्या दशकात डिटर्जंट मार्केट मध्ये HUL चा दबदबा होता। या मार्केट मध्ये त्यांना हरवणे म्हणजे जवळपास अशक्य गोष्ट होती। 1985 पर्यंत त्यांची सर्फ ही डिटर्जंट पावडर देशात नंबर 1 होती, पण सर्फला एक प्रीमियम प्रोडक्ट समजलं जायचं। फक्त श्रीमंत लोक हे प्रोडक्ट वापरत होते, त्यामुळे डिटर्जंट पावडर ही फक्त श्रीमंतांनीच वापरायची गोष्ट आहे असा एक गैरसमज तयार झाला होता। सर्फची किंमत 13 रुपये प्रति किलो इतकी होती। तुम्हाला वाटेल की ही तर छोटीशी किंमत आहे, पण ही किंमत 70च्या दशकामध्ये होती। त्यावेळी मिडल क्लास आणि गरीब लोकांना हे प्रोडक्ट वापरणं शक्य नव्हतं। ही समस्या करसनभाई पटेल यांनी ओळखली। त्यात त्यांना एक संधी दिसली। करसनभाईंनी BSc चे शिक्षण घेतले होते, त्यामुळे केमिकल्स बद्दल त्यांना चांगली माहिती होती। आपल्या घरीच ते केमिकल्सचे प्रयोग करायचे। अशातच एका प्रयोगामध्ये त्यांनी डिटर्जंट पावडर बनवून टाकली। स्वतः घरच्या घरी डिटर्जंट पावडर बनवण्याची टेक्निक ते शिकले। 1969 मध्ये त्यांनी स्वतःची डिटर्जंट पावडर मार्केटमध्ये लॉन्च केली। तिचं नाव होतं निरमा वॉशिंग पावडर। आता या निरमा नावामागचं रहस्य नक्की काय? चला तर मग जाणून घेऊया। जसं की तुम्हाला सांगितलंच होतं की करसनभाईंनी आपल्या मुलीच्या नावाने बिझनेस एम्पायर उभे केले होते। त्यांच्या मुलीचे नाव निरुपमा होते। निरुपमाला लहानपणीच रोड ऍक्सिडेंट मध्ये जीव गमवावा लागला होता। मुलीचे नाव निरुपमा होते, पण करसनभाई लाडाने तिला निरमा म्हणायचे। पोटच्या पोरीला गमवण्याचं दुःख किती असेल याचा विचार न केलाच बरा। निरुपमा तर जग सोडून गेली, पण करसनभाईंनी तिच्या नावाने मोठा व्यापार उभा करण्याचं ठरवलं। त्यामुळे त्यांनी आपल्या प्रोडक्टचे नाव निरमा असेच ठेवले। निरमाच्या पॅकेटवर एक लहान मुलीचे चित्र देखील असायचे, म्हणजे या दोन गोष्टी कुठेतरी नक्कीच जोडलेल्या आहेत। निरमा वॉशिंग पावडर लॉन्च करण्यापूर्वी करसनभाईंनी 6 वर्षे कॉटन मिल मध्ये काम केलं होतं। शिवाय त्यांनी सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ मायनिंग अँड जिओलॉजी मध्ये काम केलं होतं, पण व्यवसायासाठी त्यांनी आपली सरकारी नोकरी देखील सोडली होती। आता प्रोडक्ट तर तयार झालं होतं, पण मार्केटमध्ये आणायचं कसं आणि ते ग्राहकांना विकायचं कसं? सर्फ नावाचा मोठा ब्रँड आधीपासूनच या मार्केटवर राज्य करत होता। सर्फच्या मोनोपोलीमुळे कोणताच रिटेलर निरमा विकण्यासाठी तयार नव्हता। अशा वेळी करसनभाईंना चक्क सायकलवर फिरून निरमा विकावा लागला। संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर ते सायकलवर घरोघरी जाऊन निरमा विकायचे। ऑफिसला जातानाही ते 10 ते 15 पॅकेट सोबत घेऊनच निघायचे। जिथे सर्फचं एक पॅकेट 13 रुपयाला जात होतं, तिथे निरमाच्या पॅकेटची किंमत केवळ 3 रुपये होती। निरमाच्या पॅकेटवर असंही लिहिलं होतं की तुमचे कपडे साफ नाही झाले तर डिटर्जंटचे पैसे पुन्हा मिळणार। करसनभाईंची ही स्ट्रॅटेजी जबरदस्त हिट ठरली। काही दिवसातच निरमाची लोकप्रियता खूप वाढली। गरीब, मिडल क्लास, श्रीमंत हळूहळू सगळे लोक निरमा डिटर्जंट वापरू लागले। निरमाची मागणी खूप वाढत होती, पण आपल्या नोकरीमुळे करसनभाईंना बिझनेस वाढवणं शक्य नव्हतं। प्रोडक्टवर मात्र त्यांचा पूर्ण विश्वास होता। अशात 1972 मध्ये शेवटी त्यांनी नोकरी सोडण्याचा कठीण निर्णय घेतला। नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ व्यवसायावर लक्ष केंद्रित केले। अहमदाबादच्या जवळ त्यांनी आपला छोटासा कारखाना सुरू केला। प्रोडक्ट विकण्यासाठी काही सेल्समन देखील कामावर घेतले। हे सेल्समन वेगवेगळ्या रिटेलर्सकडे जाऊन निरमा विकायचे, पण यामुळे कंपनी पुढे एक वेगळं संकट उभं राहिलं, ते म्हणजे क्रेडिट ओव्हरलोड। क्रेडिट ओव्हरलोड म्हणजे काय तर तुम्हाला माहित असेल तर थोडक्यात सांगते। कोणती पण फॅक्टरी जेव्हा आपला माल रिटेलर किंवा डिस्ट्रीब्युटरला विकते तेव्हा त्यांना लगेच पैसे मिळत नाही। फॅक्टरी काही ठराविक दिवसांच्या क्रेडिट पिरियडवर माल विकते। या पिरियड मध्ये रिटेलरने फॅक्टरीला पैसे द्यायचे असतात, पण निरमाचे पैसे रिटेलर्स थकवत चालले होते। या महिन्यात देतो, पुढील महिन्यात देतो असं करत करत त्यांनी निरमाची खूप मोठी उधारी करून ठेवली। एक वेळ तर अशी आली होती की निरमा दिवाळखोर बनणार
तयार होती, पण करसनभाईंनी तिथे हुशारी दाखवली. त्यांनी एक भन्नाट स्ट्रॅटेजी वापरली. त्या स्ट्रॅटेजीचे नाव होते सप्लाय स्कार स्ट्रॅटेजी. याचा अर्थ नक्की काय पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल. करसनभाईंनी सेल्समनला मार्केटमधील आपला माल पुन्हा आणण्यास सांगितला. मार्केटमधील तब्बल 90% निरमा त्यांनी परत आणला. त्यामुळे मार्केटमध्ये निरमाचा तुटवडा तयार झाला. अशातच त्यांनी टेलिव्हिजनवर एक ऍड कॅम्पेन सुरू केली. त्यामधील एक ऍड आजही तुमच्या लक्षात असेल. वॉशिंग पावडर निरमा. ही ऍड खूप जास्त लोकप्रिय झाली. तुम्हालाही आठवत असेल की लहानपणी तुम्ही वॉशिंग पावडर निर्माचं जाहिरातीमधील ते गाणं गुणगुणलं असेल. मी तर आत्ताही कधी कधी ते गाणं गुणगुणते. तुमची याबाबतची आठवण कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. निर्माच्या या प्रचंड यशस्वी ठरलेल्या कॅम्पेनमुळे मार्केटमध्ये निर्मासाठी हाहाकार माजला. निर्माची मागणी शिगेला पोहोचली होती. लोक दुकानांमध्ये जाऊन वॉशिंग पावडर निर्मा मागू लागले. पण रिटेलर्सकडे एवढा स्टॉकच नव्हता, कारण करसनभाईंनी आधीच 90% निर्मा मार्केटमधून काढून घेतला होता. रिटेलर्स निर्माच्या सेल्समनला फोन करू लागले, निर्माची मागणी करू लागले. तेव्हा करसनभाईंनी रिटेलर्स पुढे एक अट ठेवली. त्यांना सर्व माल कॅश देऊनच न्यावा लागणार होता. रिटेलर्स पूर्वी कॅश देऊन माल खरेदी नव्हते करत, पण आता त्यांच्या पुढे पर्यायच नव्हता. हीच होती करसनभाईंची सप्लाय स्कार स्ट्रॅटेजी. त्या ऍड कॅम्पेन नंतर निर्मा डिटर्जंट मार्केटमधील टॉपचा ब्रँड बनला. पुढचे 10 वर्ष निर्मा टॉपलाच होता. 1988 पर्यंत निर्माने 60% मार्केट कॅप्चर केले होते. त्या काळामध्ये दरवर्षी तब्बल 1.72 लाख टन निरमा विकला जात होता. 2009 येता येता करसनभाईंनी भारतातील टॉप 100 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये प्रवेश केला. 2021 मधील फोर्ब्सच्या लिस्टनुसार त्यांची संपत्ती 4.9 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं यश मिळत असताना निर्मा नेमका कुठे गणला? एका वेळी 60% मार्केट शेअर असणाऱ्या निर्माचा आज मार्केटमध्ये फक्त 6% वाटा आहे. घराघरात पोहोचलेला निर्मा आज क्वचितच घरांमध्ये दिसतो. दुकानांमध्येही आता निर्माचे पॅकेट दिसत नाही. तुम्ही जर अजूनही निर्मा वापरत असाल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पण अशी नेमकी काय कारण होती की ज्यामुळे मार्केटमध्ये निर्माचे पतन झाले? चला तर मग जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं कारण भारतीयांची वाढती पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय? तर एखाद्या देशातील प्रत्येकी व्यक्ती वर्षाला सरासरी किती कमवतो याला त्या देशाची पर कॅपिटा इन्कम म्हणतात. भारताची पर कॅपिटा इन्कम 2010 मध्ये 50,000 रुपयांच्या आसपास होती. परंतु पुढील काही काळात भारतीय मार्केटमध्ये खूप जास्त प्रायव्हेट कंपन्यांचा शिरकाव झाला. त्यामुळे लोकांची कमाई वाढली. 2023 मध्ये आपली पर कॅपिटा इन्कम जवळपास 1.5 लाखांपर्यंत आली आहे. ही खूप लक्षणीय वाढ आहे. त्यामुळे लोकांनी आपले स्टेटस वाढवायला सुरुवात केली. राहणीमान बदललं. ज्या वस्तू आपल्याला गरीब दाखवतात त्या लोकांनी वापरातून कमी करायला सुरुवात केली. त्यातच निर्माचे स्वस्त प्रोडक्ट देखील लोकांनी नाकारले. दुसरं कारण आहे नाविन्याचा अभाव. 2010 पर्यंत निर्माला स्पर्धा देणारे भरपूर ब्रँड्स मार्केटमध्ये आले होते. वेगवेगळ्या कॅम्पेन्स मधून हे ब्रँड लोकप्रियता देखील मिळवत होते. पण निर्माला मात्र आपल्या ब्रँडिंग मध्ये फार सुधारणा करता आल्या नाही. प्रयोग म्हणून त्यांनी ऋतिक रोशनला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवलं. परंतु निर्मा हे प्रोडक्ट स्त्रियांद्वारे सर्वाधिक वापरलं जातं. त्यामुळे ही ऍड त्यांना जास्त कनेक्ट झाली नाही. पूर्वीच्या ऍड्स मध्ये महिलांचा समावेश होता. त्यामुळे गरीब आणि मिडल क्लास महिलांबरोबर त्या ऍड लगेच कनेक्ट व्हायच्या. नवीन ऍड स्ट्रॅटेजीचा त्यांना जास्त उपयोग झाला नाही आणि त्यांचे सेल्स पडतच राहिले. म्हणजे एकतर नाविन्याची कमतरता आणि त्यात जाहिरात देखील फसली. निर्माच्या फेल्युअरचं तिसरं कारण आहे त्यांनी प्रमाणाबाहेर केलेलं डायव्हर्सिफिकेशन. डिटर्जंटच्या यशानंतर निर्माने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. निर्मा युनिव्हर्सिटी नावाची एक शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केली. त्यानंतर निर्मा कंपनी सिमेंट्स इंडस्ट्रीमध्ये देखील आली. निर्माने केमिकल्स बनवायला सुद्धा सुरुवात केली. साहजिकच आहे की एवढ्या सगळ्या व्यापामुळे त्यांचे डिटर्जंटवरील लक्ष कमी झाले. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, निर्मा ही सिमेंट उत्पादनामध्ये भारतातील 5वी सर्वात मोठी कंपनी आहे. कदाचित त्यामुळे त्या व्यवसायावर त्यांचे जास्त लक्ष असेल. हेच कारण आहे की निर्माला देशातील डिटर्जंट मार्केटमध्ये टॉपला ठेवण्यात कंपनी अयशस्वी ठरली. तर ही होती निर्माच्या उदयापासून ते अस्ताची कहाणी. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अर्थ आणि व्यवसायातील अशाच भरपूर स्टोरी पैसा पाणीवर येत आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. आणखी भन्नाट विषयांवरील व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला भेटतच राहील. तोपर्यंत पाहत रहा पैसा पाणी.